ऑडिओ पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी प्रवीण पारावे। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, आपण आता आहोत विरार मनोरपाडा येथे। आज श्री दत्त साई रेल्वे प्रवासी भजन मंडळ यांचा आज 12वा वर्धापन सोहळा आहे। तर त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया। नमस्कार माऊली। नमस्कार। आज आपला 12वा वर्धापन सोहळा आहे, त्याची कार्यक्रमाची रूपरेषा आपण कशी सांगू शकाल? नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी। आज आमच्या श्री दत्तसाई रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा 12वा वर्धापन दिन आज मोठ्या जल्लोषात आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करत आहोत। आज या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना प्रथम आम्ही दत्तसाईचं मंदिर आहे, त्या मंदिरातून पहिली आरती सुरुवात केली। आरती करत आम्ही दिंडी स्वरूपात आम्ही हे पूजन केलं। प्रतिमेचं पूजन करून आम्ही पंचपदी साधन करून आलेल्या सर्व उपस्थित भजन मंडळाची भजन सेवा सादर केलेली आहे। आतापर्यंत आपल्याकडे किती भजन मंडळांनी उपस्थित दाखवले? जवळजवळ आतापर्यंत आपल्याकडे 38 भजन मंडळांनी भजन सेवा सादर केलेली आहे। तर आपला जो रेल्वे प्रवासी मंडळ आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठले उपक्रम राबवता? या रेल्वे प्रवासी भजन मंडळातून भजन सेवा करत असताना एकच मनामध्ये ध्यास होता की रेल्वेमध्ये प्रवास करताना इतर कुठल्याही प्रकारचं आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारचं दुसऱ्या प्रकारचं व्यसन न लागता हे हरिनामाचं व्यसन लागलेलं आहे। आणि 12 वर्षापासून या रेल्वेमध्ये प्रवास करत असताना हे चालू ठेवलेलं आहे। रात्रीच्या 9:26 या गाडीमध्ये हे रेल्वे प्रवासी भजन आमचं चालू आहे। या व्यतिरिक्त संतसेवा सामाजिक भजन संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, त्यामध्ये हे आमचं भजन मंडळ त्यांच्याबरोबर सेवा करत असतं। माऊली रामकृष्णाजी। सर्वप्रथम श्री दत्तसाई रेल्वे प्रवासी भजन मंडळ, आमचं हे भजन मंडळ गेली 12 वर्ष सतत या पांडुरंगाच्या नामस्मरणात लीन आहे। गेली 12 वर्ष रेल्वेमध्ये अखंडित सेवा चालू आहे। संध्याकाळी 9:24ची गाडी आहे दादरवरून। खूप सुंदर असं नामस्मरण होतं। या नामस्मरणामध्ये सहप्रवाशांनाही त्याचा आनंद घेता येतो। आमच्या या मंडळाकडून बरेचसेच छोटे मोठे उपक्रम राबवले जातात आणि आमची जी श्री संतसेवा सामाजिक संस्था आहे, खूप मोठी संस्था आहे। त्या संस्थेला संलग्न पश्चिम रेल्वेमध्ये जवळजवळ 160 भजन मंडळं संलग्न आहेत त्या संस्थेशी। त्याच्यामध्ये आमचंही एक छोटंसं दत्तसाई भजन मंडळ त्या मंडळाशी संलग्न आहे आणि त्या मंडळाकडून भरपूर असे छोटे मोठे उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमामध्ये जसं रक्तदान शिबिर झालं, वृक्षारोपण आहे, अशा अनेक समाजकार्यामध्ये ही मंडळं सहभागी होत असतात। त्याच्यामध्ये आमचं दत्तसाई रेल्वे प्रवासी भजन मंडळही सहभागी होत असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य होत राहतं सर्व मंडळाकडून। आणि आमच्या या मंडळाकडून आमच्या सर्व परिवाराला सुद्धा या हरिनामातून जो आनंद मिळतो, तो आनंद सतत या 12 वर्षात खूप द्विगुणित झाला आहे आणि तो आनंद सोहळा आज आम्ही तपवर्ष पूर्ण म्हणून आज या ठिकाणी 12वं वर्ष आहे आणि या 12व्या वर्षानिमित्त हा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। आणि या साजऱ्या होणाऱ्या वर्धापन दिनासाठी आत्तापर्यंत जवळजवळ 30 ते 32 रेल्वे प्रवासी भजन मंडळांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता। खूप सुंदर असं त्यांनी सादरीकरण केलेलं आहे, खूप सुंदर अशी सेवा पण या ठिकाणी झालेली आहे। आणि या मंडळाकडून मी या सर्वांचं खूप खूप आभार मानू इच्छितो आणि असंच या मंडळाला सहकार्य राहील आणि असंच आमचं मंडळ इथून पुढेही कार्यरत राहील सगळ्या चांगल्या कामामध्ये आणि या विठुरायाच्या नामस्मरणामध्ये। आणि 12ची 24, 24ची 48 आणि 48ची 100 वर्ष आमच्या मंडळाला पांडुरंगानं ताकद द्यावी की नामस्मरण करण्यासाठी ते नेहमी सतत तल्लीन राहील, एवढीच मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण।